नमस्कार. आज आपण बनवतोय उपमा किंवा काही जण याला उपीट असेही म्हणतात. तर यासाठी मी इथे शेंगदाणे, हिरवी मिरची, कांदा, कोथिंबीर आणि टोमॅटो घेतला आहे. आता आपण कढईमध्ये रवा थोडासा भाजून घेऊया. रवा व्यवस्थित खरपूस भाजून घ्यायचा आहे. इथे मी रवा भाजून एका ताटामध्ये काढून घेतला आहे. तुम्ही बघू शकता रवा थोडासा खरपूस असा भाजलेला आहे. आता आपण कढईमध्ये तेल टाकून त्याच्यामध्ये शेंगदाणे तळून घेऊयात. शेंगदाणे व्यवस्थित तळून घेतले की ते खाताना छान कुरकुरीत लागतात. आता इथे माझे शेंगदाणे तुम्ही बघू शकता, त्यांना कलर आलेला आहे आणि ते व्यवस्थित असे तळले गेलेले आहेत. आता हे तळलेले शेंगदाणे एका वाटीमध्ये काढून घेऊया. इथे फोडणीसाठी मी तेलामध्ये जिरी, मोहरी, कढीपत्ता आणि हिरवी मिरची टाकून घेतली आहे. आता याच्यामध्ये आपण बारीक चिरलेला कांदा टाकून तो व्यवस्थित परतून घेऊया. कांदा लवकर भाजला जावा यासाठी आपण मीठ आत्ताच टाकून घेऊयात. मीठ इथे चवीपुरते मीठ टाकल्यानंतर आपण हे मिश्रण व्यवस्थित हलवून घेऊया. कांदा हळूहळू भाजायला लागलेला आहे. याला आता थोडासा गोल्डन असा कलर आलेला आहे. आता आपण याच्यामध्ये लिंबू पिळून घेऊया. तुम्हाला लिंबू आवडत नसेल तर तुम्ही ही स्टेप स्किप करू शकता. आता लिंबू पिळून हे व्यवस्थित हलवून घेऊयात. आता आपण याच्यामध्ये चिरलेले कोथिंबीर आणि टोमॅटो टाकून घेऊयात. तुम्ही बघू शकता मी याच्यामध्ये कोथिंबीर आणि टोमॅटो टाकून हे मिश्रण व्यवस्थित परतून घेत आहे. आता ह्या परतलेल्या मिश्रणामध्ये आपल्याला रवा आणि अंड्याचा अंदाज घेऊन पाणी टाकायचे आहे. इथे मी जितका रवा घेतला आहे तितकंच पाणी घेतलं आहे. आता या पाण्याला व्यवस्थित उकळी येऊन देऊयात. उकळी आलेली तुम्ही बघू शकता. उकळी आल्यानंतर याच्यामध्ये आपण जो भाजून घेतलेला रवा आहे तो टाकून घेणार आहोत. हा रवा टाकल्यानंतर मिश्रण व्यवस्थित हलवून घेऊया आणि 1 मिनिटभर झाकण ठेवून शिजवून घेऊयात. आता ह्या शिजलेल्या रव्यामध्ये आपण कोथिंबीर टाकून ते सर्व करणार आहोत. झाला आपला उपमा तयार. आपण याच्यामध्ये सर्व करताना उपम्यामध्ये कोथिंबीर, शेंगदाणे आणि थोडीशी बारीक शेव टाकून घेतली आहे. तुम्हाला माझी ही रेसिपी आवडल्यास माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि उपमा कसा वाटला नक्की सांगा. थँक्यू.